जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, SPI क्वेश्चन सिरीजचा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. क्वेश्चन असा आहे, व्हॉट कॉज अ सॉलिड टू चेंज इनटू लिक्विड. म्हणजे सॉलिड टू लिक्विड जी प्रोसिजर आहे ते कशामुळे होते. आता जर तुम्ही ऑप्शन्स पाहिले, ऑप्शन्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे डिक्रीज इन टेम्परेचर, इंक्रीज इन प्रेशर, इंक्रीज इन टेम्परेचर अँड एक्सपोजर इन टू एअर. तर दोन ऑप्शन जर समजा याच्यामध्ये जर डायरेक्टली आपण आन्सर जर पाहिलं तर डिक्रीज इन टेम्परेचर नाही येऊ शकत, कारण की ऑब्व्हियसली जर समजा एखाद्या सॉलिडचा जर तुम्हाला लिक्विड करायचं आहे तर तुम्हाला टेम्परेचर डिक्रीज करून चालणार नाही, म्हणून हे ऑप्शन काय होऊन जातं तुमचं कॅन्सल होऊन जातं. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे इंक्रीज इन प्रेशर. आता हे ऑप्शन राहू शकतं, पण आपण पहिले दोन कोणते इलिमिनेट होतात ते बघू. त्यानंतर इव्हॅपोरेशन टू एअर ऑप्शन तुमचं डायरेक्टली काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, त्याच्याशी काही संबंध नाहीये. तर तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे या दोन ऑप्शन्स मध्ये की इंक्रीज इन प्रेशर अँड इंक्रीज इन टेम्परेचर, ज्याला की आपण हीट म्हणू शकतो. तर इंक्रीज इन प्रेशर जर केला तर तुम्हाला प्रश्न काय दिलाय की सॉलिड चेंजेस इनटू लिक्विड. जर प्रेशर अप्लाय केला एखाद्या सॉलिड वरती तर त्याचा शेप चेंज होऊ शकतो. काय होऊ शकतो, शेप चेंज होऊ शकतो, डायरेक्टली त्याचे स्टेट चेंज होणार नाही. तर स्टेट चेंज करण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं ते म्हणजे ऍज अ कॅटलिस्ट वर्क करणारी हीट किंवा टेम्परेचर. म्हणून या प्रश्नाचं योग्य किंवा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, काय इन्क्रीजेस इन टेम्परेचर ऑर हीट. कधी कधी तुम्हाला या प्रश्नाच्या शेवटी हीट पण दिली जाऊ शकते, म्हणून कन्फ्युज होऊ नका. तर अशाच नवीन नवीन प्रश्नांसाठी सक्सेस अकॅडमीच्या चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा चॅनल सजेस्ट करा. जय हिंद.